नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण सुंदर अशी वर्कच्या साडीवरती खूप छान अशी बॅकनेकची डिझाईन पाहणार आहोत. तर इथे बघा, मी गळा आपण बोटनेकवरती बनवणार आहोत. बोटनेक पॅटर्न आहे हा. खूप छान असा गळा तयार केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा, 7 इंच शोल्डर आणि मुंडाही आपण इथे 7 इंच घेतलेला आहे. चेस्टची साईज आपल्याला 34 इंच इथे आहे आणि गळा रुंदी आपण 3.5 इंच घेतलेली आहे. बघा, वरचा जो गळा आहे तो मी 3.5 इंचचा घेतलेला आहे. 3.5 इंच गळा रुंदी आणि 3.5 इंचचा गळा. आणि तिथून बघा, अशा प्रकारे मी फक्त शेप देऊन घेतलेला आहे. मी तुम्हाला कॅनव्हास पेपरवरती डायरेक्ट दाखवते, कारण मी गळ्याची कटिंग अगोदरच केलेली होती. त्यानंतर व्हिडिओ करायचं ठरलं, मग त्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे की पेपरवरती मी तुम्हाला कटिंग दाखवते गळ्याची, कशा प्रकारे आकार द्यायचा व आपल्या अस्तरवरती आकार द्यायचा. इथे अशाच प्रकारे सेम आपल्याला द्यायचा आहे. शोल्डर आणि मुंडा 7 इंच घ्यायचा एवढं मी सांगितलं. आणि गळा रुंदी 3.5 ते 4.25 इंच घेऊ शकतो. इथे बघा, आता गळ्याला आपण साईडनी थोडंसं मार्जिन ठेवून गळा हा आपण इथे कॅनव्हास पेपरवरती कट करून घेणार आहोत. थोडंसं एक्स्ट्रा साईडने आपल्याला 1.5 ते 2 इंच ठेवायचं आहे. गळा खूप सुंदर आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप छान असं मी एकदम सावकाशपणे, जरी तुम्ही नवीन ट्राय केलं तरी तुम्हाला समजणार आहे. अशा प्रकारे मी ते सांगण्याचा प्रयत्न केला. तर स्किप न करता आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. इथे बघा, आपण आता गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे. आपल्या चॅनलवरती ब्लाऊजची कटिंग, स्टिचिंग, नऊवारी साड्या, ड्रेस, वन पीस ड्रेस साड्यांपासून असे वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनर ब्लाऊज, असे भरपूर काठाच्या साड्यावरती रेग्युलर यूजसाठी असे भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. खूप सुंदर सुंदर अशी लटकनच्या डिझाईनही मी इथे अपलोड केलेल्या आहेत, तर तुम्ही त्याही पाहू शकता. व आपल्या ज्या मैत्रिणी स्टिचिंग करतात त्यांनाही आपले चॅनल शेअर करू शकता, की त्यांना जर डिझायनर वगैरे बनवता येत नसेल तर ते पाहून बनवू शकतील. नक्कीच त्यांना त्याचा उपयोग होईल. बघा, अशा प्रकारे मी कॅनव्हास पेपरवरती आपण याची कटिंग करून घेतलेली आहे. आता आपली कटिंग करून झालेली आहे. तर आता आपण पुढे पाहूया हा गळ्यावरती कसं आपल्याला काम करायचं आहे. इथे बघा, जो आपला ब्लाऊजचा कपडा आहे तो आपण इथे सरळ ठेवलेला आहे. त्यावरती आपल्याला आता अस्तर ठेवायचा आहे आणि अस्तरला मी हा कॅनव्हास पेपर हा इस्त्रीने चिपकवून घ्यायचा आहे आपण. आणि जेव्हा आपण कॅनव्हास पेपरची किंवा या गळ्याची कटिंग करतो तेव्हा आपल्याला जो जॉईंट आहे तो तसाच ठेवायचा आहे. पूर्ण कट करायचा नाही, तो आपण नंतर कट करायचा. तो आपण पुढे पाहूया. आता बघा, दोन्ही साईडला मी इथे पिन लावून घेते. अशा प्रकारे जरी तुम्ही स्टिच केलं तरी चालेल, किंवा तुम्ही इथे इस्त्रीने एकदम फिक्स केलं तरी चालेल. मी आता डायरेक्ट शिवूनच घेते. बघा, आता आपल्याला सुरुवातीला वरचा जो गोलगळा आहे तो शिवून घेतला आणि त्यानंतर जशी आपण बघा आकार दिलेला आहे तो शिवून घेतलेला आहे. आणि बोटनेकमध्ये हा खूपच सुंदर असा गळा तयार झालेला आहे. बघा, आता खाली आपण जिथे आपले कॉर्नर आहे, जिथे आपलं, तिथे आपण त्याला सुयात ठेवून टीप देऊन घ्यायची आहे. इथे पहा, आपण अजून जो मधला गळा आहे तो जॉईंट जो आहे तो इथे कट केलेला नाही, तो तसाच ठेवलेला आहे. जो आतला ब्लाऊजचा कपडा आहे तो आपण इथे आता कट करून घेऊया. चॅनलवर जर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन नवीन व जे खूप सुंदर असे गळे आहेत आणि जे तुम्हाला जमणार नाहीत तर ते मी एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल. बघा, इथे मी आता गळा जॉईंट होता तो कट करून घेतलेला आहे आणि गळ्यावरती पूर्ण आपल्याला इथे कट देऊन घ्यायचे आहे. छोटे छोटे कट दिल्यामुळे आपला गळा हा व्यवस्थित फोल्ड होतो. त्यामुळे बघा, मी आता व्यवस्थित आपले जे कॉर्नर आहेत ते व्यवस्थित आपल्याला अशा जसं आपला गळ्याचा आकार आहे तो बिघडायला नको अशा प्रकारे आपण हळूवारपणे काढून घ्यायचे आहेत. आपले एकदा टोकदार वस्तू नये
पेन्सिल किंवा छोटा स्क्रूड्रायव्हर त्याने हे होऊ शकतं. तर आता आपण याला वरून दाबटीप देऊन घ्यायचे आहे. इथे बघा जसा आपला गळ्याचा आकार आलेला आहे तो जसेच्या तसा यायला पाहिजे अशा प्रकारे इथे आपण बघा व्यवस्थित काळजी घेत सावकाशपणे आपल्याला हा गळा शिवायचा आहे. आणि असा गळा जेव्हा आपण शिवतो तेव्हा आपण त्याला काळजीपूर्वक शिवायचं व भले आपण शिलाई थोडीशी एक्स्ट्रा घ्यायची, परंतु सावकाशपणे आपल्याला काम इथे करायचं आहे. शिलाईचे रेट आपण जरी वाढवले तरी आपलं काम हे खूप फिनिशिंग किंवा व्यवस्थित असेल तर गिराईक पैसे किंवा शिलाईचे रेट कमी जास्त देण्यासाठी काही प्रॉब्लेम येत नाही. आपण काम आपलं व्यवस्थित करायला पाहिजे. हे बघा इथे कॉर्नरवरती आपण पूर्ण गळ्यावरतीच दाबटीप देऊन घेतले. पाहू शकता किती सुंदर अशा फिनिशिंग सहित आपल्या गळ्याला आपण दाबटीप देऊन घेतलेले आहे व जशाचा तसा आकार किती छान असा एकदम आलेला आहे. पाहू शकता तुम्ही असंच ट्राय करा आणि काही समजलं नसेल तर मला कमेंट करून विचारा, मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि जर याच्या पुढचं जर कोणती डिझाईन तुम्हाला शिवायची असेल आणि ती तुम्हाला जमत नसेल तर तिथेही तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी नक्की शिवण्याचा प्रयत्न करेन. बघा अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा हा आपण जॉईन करून घेतला व एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून घेतलेला आहे. इथे आपल्याला आता पाठीचे टक्स देऊन घ्यायचे आहेत 4.5 इंचावरती. बघा कशा प्रकारे टक्स द्यायचे. ब्लाऊज हा मधोमध फोल्ड करून घ्यायचा व अर्धा इंचाचे रुंदी व 4.5 इंच लांबी अशा प्रकारे आपण इथे 2 टक्स द्यायचे आहेत. जे कमरेच्या बाजूला आपण 1 इंच टक्ससाठी ठेवतो त्याच प्रकारे आपण इथे टक्स देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा 1.5 इंचाची मी अस्तरचीच पट्टी घेतलेली आहे, ती आपण आता कमरेच्या बाजूला जोडून घेऊया. वरच्या बाजूने ठेवायचं आणि पूर्ण कमरेवरती आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची. त्यानंतर दाबटीप द्यायची. कमरेची पट्टी जोडण्याची ही खूप छान फिनिशिंग सहित येणारी पद्धत आणि कमी वेळामध्ये तयार होते. इथे बघा एक टीप कमी देण्यासाठी इथे बघा मी नख मारून घ्यायचं आपलं आणि फोल्ड करून डायरेक्ट मोठी टीप देऊन घ्यायची, कारण आपल्याला इथे हात शिलाई करायची आहे आणि ही मोठी टीप आहे ते आपण नंतर काढून टाकणार आहोत ब्लाऊज आपला तयार झाल्यानंतर. बघा किती छान सुंदर फिनिशिंग सहित आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. आता आपल्याला याला एक शेवटचा टच द्यायचा आहे, म्हणजेच बघा हा पायपिंग बनवून घ्यायची आहे गळ्यासाठी. ही पायपिंग लावल्यानंतर बघा किती सुंदर लुक आलेला आहे, तुम्हाला नक्की आवडेल. इथे बघा 1.5 इंचाची मी पट्टी घेतली होती, ती बंद बाजूनेच फक्त आपल्याला टीप देऊन घेतली आपण त्याला. आणि त्यानंतर बघा ही कशा प्रकारे जोडायची, अशा प्रकारे प्रत्येक गळ्यावरती तुम्ही पायपिंग जोडू शकता. खूप छान अशी फिनिशिंग सहित सुंदर अशी पायपिंग आपली इथे तयार होते. बघा गळ्यावरती अशा प्रकारे आपण जोडून घ्यायचं आहे. जसं आपला गळ्याचा आकार आला आहे तसा आपण आकार द्यायचा. बाजारामध्ये आता आपण रेडीमेड पायपिंग ही लावू शकतो, परंतु आपण जर होममेड पायपिंग अशा प्रकारे कॉन्ट्रास्टमध्ये जर लावली तर अतिशय सुंदर आणि आपल्याला तो एकदम कमी खर्चामध्ये होणारी ही आपली सुंदर अशी डिझाईन आपली गळ्याची तयार होते. पायपिंग विकत आणण्यापेक्षा ही पायपिंग तुम्ही शिकून घ्या आणि खूप सर्व गळ्यावरती ट्राय करत चला. 1-2 वेळा प्रॅक्टिस केल्यानंतर खूप छान असे आपली ही पायपिंग बनवण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस असेल तर खूपच छान कमी वेळेमध्ये आपण लावू शकतो. 1-2 वेळा थोडंसं वेळ लागेल, नंतर नॉर्मल पायपिंग सारखं पटकन होईल. बघा आपल्या कॉर्नरवरती आपण सुई ही आतमध्ये ठेवून सावकाशपणे इथे आपल्याला सावकाशपणे पायपिंग लावून घ्यायची आहे आणि त्यानंतरच बघा पूर्ण गळ्यावरती जोडायचं. इथे कॉर्नरला मी प्लेट वगैरे दिलेली नाही, फक्त आहे तसं जोडलं आहे. इथे प्लेट द्यायची काही गरज नाही. तर बघा पूर्ण पायपिंग आपली पायपिंगची जी पट्टी होती ती जोडून झाली. आता पायपिंग कशा प्रकारे तयार करायची पहा. बघा पूर्ण एकदम जेवढी पाहिजे तेवढी खूप अतिशय सुंदर मी तुम्हाला दाखवते किती छान अशी पायपिंग इथे आपण तयार करू शकतो. बघा असं फोल्ड करून घ्यायचं हाताने व्यवस्थित आणि सावकाशपणे करायचं, गडबड करायची नाही. कमी जास्त जाड बारीक अशी पायपिंग आपल्याला नको आहे
एकसारखी पायपिंग आपली पूर्ण गळ्यावरती तयार झाली पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बघा इथे कॉर्नरला आणि बघा पाहू शकता पूर्ण गळ्यावरती मी इथे पायपिंग देऊन घेतली. पूर्ण जर दाखवली तर तो खूपच मोठा व्हिडिओ होईल, त्यासाठी मी थोडंसं तुम्हाला दाखवलं, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर त्याच्याच कडेने आपल्याला 1.5 इंचाचं अंतर ठेवून पूर्ण गळ्यावरती आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. कारण आपले पायपिंगचा जो एक्स्ट्राचा कपडा असतो तो थोडासा बाहेर येण्याची शक्यता असते आणि बाहेरूनही ब्लाऊजला खूप छान लुक येतो, एकदम रेडीमेड असल्यासारखं. पाहू शकता तुम्ही किती छान असा आपला ब्लाऊज दिसतो आहे इथे. आणि अशाच प्रकारे तुम्हीही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं किंवा या ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट करून नक्की सांगा. इथे पहा आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. जो गळा आहे तो आता इथे आपल्याला जॉईंट येणार आहे. तर बघा सुई दोऱ्याने मॅचिंगचा दोरा घ्यायचा आहे एकदम परफेक्ट असा, आणि तो 4 पदरी दोरा मी इथे घेतलेला आहे कारण जॉईंट हा फिक्स असायला हवा. जर आपल्याला बारीक दोऱ्याने ब्लाऊज ताणला गेला वगैरे तर तुम्ही इथे ब्लाऊजसाठी तुटण्याची वगैरे शक्यता असते, त्यामुळे इथे थोडंसं जास्त टाके मारून घ्यायचे आहेत आणि ब्लाऊज एकदम फिक्स करून घ्यायचा आहे की जेणेकरून जरी ब्लाऊज टाईट झाला तरी तो निघायला नको. बघा अशा प्रकारे 8 ते 10 वेळा मी फिक्स करून घेतलेला आहे टाके इकडनं तिकडनं घेऊन. आणि त्यानंतर आतल्या बाजूने आपल्याला ते एक शेवटची गाठ मारून घ्यायची आहे जेणेकरून आपलं उसवणार नाही. हे बघा अशा प्रकारे एकदम फिक्स करून घ्यायचं, पाहू शकता. त्यानंतर आपल्याला बघा इथे छोटे छोटे पॅच लावायचे आहेत. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखादं कपड्याचं फूल बनवून लावू शकता, एखादा मोठा पॅच छोटा. इथे बघा गिरायकाला छोटाच पॅच हवा होता तर मी त्यांच्या आवडीनुसार इथे अशा प्रकारे छोटे पॅच बनवले आहेत. ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.